Students, today we will see geometry third lesson, triangle. Here some activities. Which points we are going to study? First is theorem of remote interior angles of triangle. So what is that theorem? तर the measure of an exterior angle of a triangle is equal to the the sum of the remote interior angles. आता पहिल्यांदा एक्सटिरियर अँगल ट्रायंगलचा म्हणजे काय ते बघूयात. त्याच्यासाठी सपोज दिस इज ट्रायंगल ए बी सी. एक्सटिरियर अँगल कशाला म्हणायचं आहे? तर तुम्ही या साईड्स ज्या आहेत ट्रायंगलच्या, एक्सटेंड द साईड्स ऑफ ट्रायंगल इन सेम डायरेक्शन, इन वन डायरेक्शन. ह्या साईड्स एक्सटेंड करा. इफ वी एक्सटेंड, सपोज वी हॅव एक्सटेंड साईड बी सी, टेक पॉईंट डी हियर. सो द अँगल फॉर्म्ड हियर ACD is a exterior angle. Exterior angle. Now if we extend AC in this direction, see, another pair of exterior angle is formed here. This is angle BC, and for here give name E. This is also an exterior angle. This vertex is C. Vertex of triangle is here C. So at point C, at C vertex, two exterior angles are formed. One is angle ACD and the other is angle BCE. So at each vertex, how many exterior angles are formed? Two exterior angles are formed. Here we have extended CA. So give here name F. So which is the exterior angle here? Angle BAF is another is exterior angle at vertex A. If we extend AB, then we will get F. Give here name G. Then angle CBG is exterior angle. आता आपण एकाच बाजूला BC एक्सटेंड केलं, CA एक्सटेंड केलं, AB एक्सटेंड केलं तर तुम्हाला तीन एक्सटिरियर अँगल्स मिळणार आहेत. वन इज अँगल ACD, दुसरा अँगल कोणता आहे अँगल FAB आणि थर्ड अँगल कोणता आहे GBC. हे एक्सटिरियर अँगल्स आहेत. पण प्रत्येक व्हर्टेक्सपाशी किती एक्सटिरियर अँगल्स फॉर्म होणार आहेत? टू एक्सटिरियर अँगल्स आर फॉर्म्ड ॲट ईच व्हर्टेक्स. आता वी हॅव टू सी द रिलेशन बिटवीन एक्सटिरियर अँगल अँड रिमोट इंटिरियर अँगल टू इट. द रिमोट इंटिरियर अँगल, पहिल्यांदा रिमोट या वर्डचा काय, रिमोट या वर्डचा अर्थ काय असणार आहे? फार, फर्दर अवे किंवा फार अवे. त्या अँगलपासून आता इफ वी सी इन दिस ट्रायंगल ABC, दिस इज अँगल ACB. अँगल ACB इज इंटिरियर अँगल. अँगल BAC हा सुद्धा काय आहे? इंटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल. त्याच्यानंतर अँगल ABC इज ऑल्सो ॲन इंटिरियर अँगल. आता एक्सटिरियर अँगल, फॉर एक्सटिरियर अँगल ACD, या ACD एक्सटिरियर अँगलसाठी रिमोट इंटिरियर अँगल्स कोणते आहेत? रिमोटचा अर्थ काय? त्याच्यापासून लांब असलेले, दूर असलेले. मग त्याच्यापासून दूर असलेले इंटिरियर म्हणजे ट्रायंगलच्या आतमध्ये असलेले अंतरकोन ट्रायंगल्सचे. रिमोट इंटिरियर अँगल ऑफ अँगल ACD. ACD हा एक्सटिरियर अँगल आहे आणि त्याचे रिमोट इंटिरियर अँगल कोणते असणार आहेत? तर वन इज अँगल A अँड द अदर इज अँगल B. हे काय आहेत? रिमोट इंटिरियर अँगल. म्हणजे अँगल हे फक्त एका आपल्याला एक्सटिरियर अँगल्स इथं स्टडी करायचं आहे म्हणून फक्त सांगितलं. अँगल ACD या एक्सटिरियर अँगलचे रिमोट इंटिरियर अँगल्स कोणते आहेत? वन इज अँगल BAC अँड द अदर इज अँगल ABC. These are remote interior angles of
triangle exterior angle ACD. Now we will study the relation between exterior angle and its remote interior angle. आणि तो आहे पहिला थेरम तुमचा थेरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल्स. पहिल्यांदा तुम्हाला ट्रायंगलचा एक्सटिरियर अँगल कशाला म्हणायचं. प्रत्येक व्हर्टेक्सपाशी 2 एक्सटिरियर अँगल्स असतात आणि हे दोन्ही एक्सटिरियर अँगल्स काय सांगता येणार आहेत. द एक्सटिरियर अँगल्स फॉर्म्ड ॲट ईच व्हर्टेक्स आर कॉन्ग्रुएंट. ते काय आहेत. कॉन्ग्रुएंट आहेत बिकॉज दे आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. नाउ वी विल सी द थिअरम and the theorem is the measure of an exterior angle of a triangle is equal to the sum of its remote interior angle. For this is the figure for theorem. In this figure, triangle angle PRS is exterior angle. PRS is exterior angle. आणि हा PRS कोणाचा एक्सटिरियर अँगल आहे. इट इज अन एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल PRQ. म्हणून गिवनमध्ये काय लिहिलेलं आहे. अँगल PRS इज एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल PQR. आणि प्रूव्ह काय करायचं आहे. तर एक्सटिरियर अँगल हा त्याच्या रिमोट इंटिरियर अँगल्सच्या सम एवढा असणार आहे. आता अँगल PRSचे रिमोट इंटिरियर अँगल्स 2 आहेत आणि ते कोणते आहेत. QPR अँड द सेकंड इज PQR. आणि त्या दोघांच्या सम एवढा हा अँगल असणार आहे. म्हणून टू प्रूव्हचं स्टेटमेंट काय आहे. अँगल PRS इज इक्वल टू अँगल PQR प्लस अँगल QPR. आता प्रूफमध्ये पहिल्यांदा काय करायचं आहे. ट्रायंगल PQR या ट्रायंगलमध्ये तिन्ही अँगल्सची ॲडिशन घ्यायची आणि तिन्ही अँगल्सची ॲडिशन किती असते ट्रायंगलची 180 डिग्रीज. म्हणून सो राईट दिस स्टेटमेंट. अँगल PQR प्लस अँगल PRQ प्लस अँगल QPR इज इक्वल टू 180. गिव हिअर द इक्वेशन नंबर 1 आणि राईट द रिझन इन ब्रॅकेट. and the reason is, what is the reason. Sum of angles of triangle is 180 degrees. Now see here, angle PRS and angle PRQ, here they are angles in linear pair, so their sum is 180 degrees. So right here also the angle PRQ plus angle PRS is equal to 180 degrees. Give here equation number 2 and the reason is angles in linear pair. Now see, from equation 1 and 2 their right hand sides are equal, 180 degrees 180 degrees. Therefore we can equate their LHS. On equating their LHS we will write this statement on the left hand side. First write the left hand side of equation 1, that is angle PQR plus angle PRQ plus angle QPR equal to, write the LHS of equation 2. And what is the LHS of equation 2? It is angle PRQ plus angle PRS. Now in this equation angle PRQ is common on both sides, so eliminate that angle. We will cancel that angle and we will get the equation angle PQR plus angle QPR is equal to angle PRS. Thus the exterior angle PRS is sum of angle PQR plus angle QPR, and these two angles are remote interior angle for this exterior angle PRS. So angle PRS is equal to measure of angle QPR plus measure of angle PQR, and this is the theorem here. So write this theorem in your test notebook first, then we will see here the exterior angle is
इक्वल टू द सम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल्स. म्हणजेच आता हा जर अँगल आपण बघितला PRS, हा PRS या प्रत्येक अँगलपेक्षा, या रिमोट इंटिरियर अँगलपेक्षा काय असणार आहे, तो ग्रेटर असणार आहे. दॅट इज अँगल PRS इज ग्रेटर दॅन अँगल QPR अँड इट इज ऑल्सो ग्रेटर दॅन अँगल PQR. म्हणजेच जो एक्सटिरियर अँगल आहे, तो एक्सटिरियर अँगल त्याच्या प्रत्येक त्याच्या रिमोट इंटिरियर अँगलच्या पेक्षा काय असणार आहे, मोठा असणार आहे. म्हणून तुम्हाला इथं ही प्रॉपर्टी दिलेली आहे, द सम ऑफ ॲन एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल इज ग्रेटर दॅन इट्स रिमोट इंटिरियर अँगल्स. त्याच्यानंतर सॉल्ट समस आहेत आणि सॉल्ट समस तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आहेत, ते सोडवा. द मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल आर इन रेशियोज 5:6:7. फाइंड द मेजर्स. तुम्हाला काय दिलेलं आहे, तर अँगल्सची मेजर ऑफ अँगल्सचा रेशिओ दिला आहे 5:6:7 आणि तुम्हाला त्याचे काय फाइंड करायचे, प्रत्येक अँगलची मेजर फाइंड करायचे. अशा रेशिओमध्ये सम ज्या वेळेला दिला जातो त्यावेळेस त्यांच्यामध्ये एक कॉमन मल्टिपल असणार आहे. मग तो कॉमन मल्टिपल x ॲश्युम करायचा आहे. मग लेट द मेजर ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल बी 5x, 6x अँड 7x. आणि नंतर कोणतं स्टेटमेंट यूज करणार, सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्रीज. म्हणून 5x + 6x + 7x इज इक्वल टू 180 डिग्रीज. लेफ्ट हँड साईडला ॲडिशन केली तर ती 18x इज इक्वल टू 180 डिग्रीज. देअरफॉर x इज इक्वल टू 180/18 येणार आहे 10. एक्सची व्हॅल्यू आली तुम्हाला 10 डिग्रीज. म्हणून प्रत्येक अँगलची मेजर 5x, त्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू 10 घातली तर 5 × 10 किती येणार आहे, 50 डिग्रीज. 6x इज इक्वल टू 6 × 10 इज इक्वल टू येईल 60 डिग्रीज. 7x इज इक्वल टू 7 × 10 येणार आहे 70 डिग्रीज. देअरफॉर द मेजर ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल आर 50 डिग्रीज, 60 डिग्री अँड 70 डिग्री. त्याच्यानंतर आता सेकंड सम बघा आणि त्या सेकंड सममध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटी टाईप क्वेश्चन आहे हा. आणि ॲक्टिव्हिटी टाईप क्वेश्चन्ससुद्धा पेपरमध्ये एक्झाममध्ये विचारले जातात. हिअर अ फिगर इज गिवन आणि त्या फिगरमध्ये सम मेजर्स ऑफ अँगल्स आर गिवन. आता हिअर तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, फाइंड द मेजर ऑफ अँगल PRS. PRS या अँगलची मेजर विचारलेली आहे, ती फाइंड करायची आहे. आणि दुसरा कोणता विचारलेला आहे, अँगल RTS हा विचारला आहे अँगल दुसरा, RTS. आता जर तुम्ही बघितलं तर ट्रायंगल PQR या ट्रायंगल कोणता कन्सिडर करायचा आहे, कन्सिडर ट्रायंगल PQR. And for that triangle, angle PRS is exterior angle. Angle PRS is exterior angle of triangle PQR. Therefore, we will use the theorem of exterior angle theorem or remote interior angle थिअरम. त्यालाच रिमोट इंटिरियर अँगल थिअरम असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणून त्या थिअरमवरून अँगल PRS इज इक्वल टू सम ऑफ इट्स रिमोट इंटिरियर अँगल्स. आता या अँगलचे रिमोट इंटिरियर अँगल्स कोणते आहेत, तर वन इज अँगल PQR अँड द अदर इज QPR. म्हणून हे स्टेटमेंट लिहिलेलं आहे. PRS इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल PQR प्लस मेजर ऑफ अँगल QPR. त्यांच्या व्हॅल्यूज 40 + 30 येणार आहे 70 डिग्रीज. देअरफॉर मेजर ऑफ अँगल PRS इज 70 डिग्रीज. नाव कन्सिडर ट्रायंगल सी इन ट्रायंगल TRS. याच्यामध्ये अँगल S, मेजर ऑफ अँगल S इज 20 डिग्रीज गिवन अँड वी हॅव फाउंड मेजर ऑफ अँगल R as 70 degrees. Now we will find measure of angle T by using sum of angles of triangle. Sum of angles of triangles प्रॉपर्टी यूज करायची. त्याचं हे स्टेटमेंट लिहिलेलं आहे. कोणत्या ट्रायंगलमध्ये आहे, RTS. मग अँगल TRS प्लस अँगल RTS प्लस अँगल
TSR इज इक्वल टू, इथं या बॉक्समध्ये काय येणार आहे 180 डिग्रीज. आणि आता तुम्हाला कोणते माहिती आहेत अँगल्सचे मेजर्स. आर अँगल, या आर अँगलची मेजर किती आहे, TRSची मेजर 70 डिग्रीज, plus angle RTS plus angle TSR, angle S is given and that is 20 degrees. 70 plus 20 90, and then transfer it, and in this step you will get measure of angle RTS is equal to 180 minus 90. ते करा आणि मग इथं आन्सर लिहायचं. आणि किती येणार आहे मग 180मधून 90 गेले तर तुम्हाला मिळणार आहे 90 डिग्रीज. हे तुमचं काय असेल आन्सर असेल. आता त्याच्यानंतर तुम्हाला सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत पुढे. थर्ड आहे, त्या थर्डमध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे, हे सम लक्षात ठेवायचे आहेत, बघायचे आहेत, लिहायचं आहे. इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे हे. सम प्रूव्ह द सम ऑफ एक्सटिरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल ऑब्टेन्ड बाय एक्सटेंडिंग इट्स साईड इन सेम डायरेक्शन. बघा, दोन्ही बाजूला एक्सटेंड केलेले आहेत, फक्त एकाच डायरेक्शनमध्ये एक्सटेंड केले आहेत. BC, देन CA, त्याच्यानंतर AB, असे एकाच डायरेक्शनमध्ये काय केलेले आहेत ते एक्सटेंड केले आहेत. आणि मग त्यांची सम जी आहे एक्सटिरियर अँगल्सची सम, ती तुम्हाला किती दाखवायची आहे 360 डिग्रीज. आता याच्यामध्ये तुम्हाला गिवन काय आहे तर अँगल PAB, त्याचबरोबर QBC अँड अँगल R किंवा ACR, दीज आर एक्सटिरियर अँगल्स. आणि या 3 अँगल्सची ॲडिशन काय दाखवायची आहे तुम्हाला 360 डिग्रीज. मग ते करण्यासाठी तुम्ही काय करणार, आता हे 2 मेथडनं करता येणार आहे. एक मेथड इथं दाखवली आहे आणि नंतर सेकंड मेथड आहे. आता याच्यामध्ये अँगल ABC अँड अँगल ACB आर इट्स, पहिल्यांदा अँगल PABचे रिमोट इंटिरियर अँगल्स, आणि ते कोणते आहेत अँगल ABC अँड अँगल ACB. हे काय आहेत PABचे रिमोट इंटिरियर अँगल. देअरफॉर अँगल PAB इज इक्वल टू रिमोट इंटिरियर अँगल्सची ॲडिशन अँगल ABC प्लस अँगल ACB, इक्वेशन 1. ह्याच्यासाठी तुम्ही रिमोट इंटिरियर अँगल थेरम यूज केला. या अँगलची मेजर, त्याला रिमोट इंटिरियर अँगल्स कोणते आहेत, हा B आणखीन अँगल C, त्यांच्या ॲडिशनमध्ये लिहायला येणार आहे. सिमिलरली अँगल ACR, हा जो आहे ACR, आता ACR हा एक्सटिरियर अँगल, त्याचे रिमोट इंटिरियर अँगल्स कोणते आहेत तर अँगल BAC आणि ABC, हे असणार आहेत त्याचे रिमोट इंटिरियर अँगल्स. मग तिथं याचं स्टेटमेंट इथं लिहिलं, अँगल ACR इज इक्वल टू अँगल ABC प्लस अँगल BAC, याला इक्वेशन 2. आणि तसाच आता तिसरा एक्सटिरियर अँगल कोणता राहिलेला आहे अँगल CBQ. अँगल CBQ या एक्सटिरियर अँगलला रिमोट इंटिरियर अँगल्स कोणते आहेत, त्याचा ॲडजसंट इंटिरियर सोडून द्यायचा आणि मग राहिलेले 2 इंटिरियर अँगल्स BAC आणि ACB, हे त्याचे रिमोट इंटिरियर अँगल्स, त्यांच्या ॲडिशनमध्ये तो येणार आहे. हे झालं इक्वेशन 3. आणि नंतर काय करायचं आहे, या तिन्ही इक्वेशन्सची ॲडिशन करायची. ॲडिंग इक्वेशन 1, 2 अँड 3. डाव्या बाजूला काय असणार आहे तर अँगल PAB प्लस अँगल ACR प्लस अँगल CBQ, आणि हे तिन्ही काय आहेत एक्सटिरियर अँगल्स आहेत. आणि मग तुम्ही पहिल्यांदा पहिल्या इक्वेशनची राईट हँड साईड प्लस दुसऱ्या इक्वेशनची राईट हँड साईड लिहिली आणि प्लस थर्ड इक्वेशनची राईट हँड साईड लिहिली. ते लिहिल्यानंतर काय येणार आहे बघा, अँगल ABC, इथं पण परत ABC आहे, म्हणजे त्यांची ॲडिशन येणार आहे 2 अँगल ABC. तसंच अँगल ACB प्लस अँगल ACB यांची ॲडिशन येणार आहे 2 अँगल ACB प्लस अँगल BAC प्लस अँगल BAC यांची ॲडिशन पण येणार आहे 2 अँगल BAC. 2 कॉमन घेतला आणि ब्रॅकेटमध्ये या 3 अँगल्स, अँगल ABC प्लस अँगल ACB प्लस अँगल BCA, आणि दीज 3 अँगल्स आर इंटिरियर अँगल्स ऑफ
ट्रायंगल आणि त्यांची सम किती लिहिता येणार आहे 180 डिग्रीज म्हणून 2 × 180 तुम्हाला मिळणार आहे 360 डिग्रीज. या प्रकारे हे सम इथं सॉल्व झालेलं आहे. त्याची सेकंड मेथड इथं दिलेली आहे अजूनही इझी, ती तुम्ही बघा. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे इंटिरियर जे काही एक्सटिरियर अँगल्स आहेत मेजर ऑफ एक्सटिरियर अँगल हे कशानं दाखवलेले आहेत एफ म्हणजे स्मॉल लेटर्स यूज करून लिहिलेले आहेत. इथं या अँगलची मेजर ए रिप्रेझेंट होते, इथे बी आणि इथे ही जी आहे ही स्मॉल लेटर्स जे आहेत ते काय रिप्रेझेंट करतात मेजर ऑफ अँगल रिप्रेझेंट करतात. म्हणून अँगल हे बघा अँगल ए प्लस अँगल डी हे दोघांची मेजर ॲडिशन किती येणार आहे 180 डिग्रीज बिकॉज दे आर अँगल्स इन लिनियर पेअर. इथं सुद्धा अँगल सी आणि अँगल एफ यांची मेजर किती येणार आहे 180 डिग्रीज. हिअर ऑल्सो बी प्लस अँगल ई यांची ॲडिशन येणार आहे 180 डिग्रीज. आणखी नंतर या 1, 2, 3 या तिन्ही इक्वेशन्सची काय केलेली आहे ॲडिशन केली. तर त्या ॲडिशन केल्यानंतर लेफ्ट हँड साईडला काय येणार आहे 180 + 180 + 180 आणि ती येते 540 डिग्रीज. आणि याच्यामध्ये बघा अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी हे ग्रुप केलं आहे कलेक्ट केले आहेत हे कारण हे ट्रायंगलचे इंटिरियर अँगल्स आहेत. आणखीन ई एफ डी हे कसले अँगल्स आहेत ई एफ डी स्मॉल एफ अँड स्मॉल डी रिप्रेझेंट्स द एक्सटिरियर अँगल्स. हे एक्सटिरियर अँगल्स आहेत. म्हणून अँगल एफ प्लस अँगल डी प्लस अँगल ई प्लस याच्यासाठी लिहिलं 180 डिग्रीज इज इक्वल टू 540 डिग्रीज. आणि नंतर हा 180 काय केलेलं आहेत हे ट्रान्सफर केले तर 540 मायनस 180 आणि म्हणून तुम्हाला एक्सटिरियर अँगल्स एफ प्लस डी प्लस ई इज इक्वल टू 360 डिग्रीज येणार आहे. हे सम असं करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे ॲक्टिव्हिटी आहे 4th सममध्ये आणि ती त्याच्यामध्ये ही डायग्रॅम त्याच्यामध्ये इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी आणि अँगल सीचे बायसेक्टर्स आहेत. सेगमेंट बी पी अँड सेगमेंट सी पी काय आहेत बायसेक्टर्स आहेत. बायसेक्टर म्हणजे त्या अँगल बीचे काय करणार आहेत ते 2 इक्वल पार्ट्स आणि अँगल सीचे 2 इक्वल पार्ट्स फॉर्म होणार आहेत. आणि काय फाइंड करायचं त्यांचे बायसेक्टर्स जे आहेत ते पी पॉईंटपाशी मीट होतात आणि यू हॅव टू प्रूव्ह मेजर ऑफ अँगल बी पी सी इज इक्वल टू 90 + हाफ अँगल बी ए पी हे येणार आहे. हे प्रूव्ह करायचं आहे आणि ते प्रूव्ह करण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी इथे दिलेली आहे. आता पहिल्यांदा इन ट्रायंगल ए बी सी काय केलं आहे बघा. पहिल्यांदा सुरू करताना काय केलं आहे ट्रायंगल आणि त्या ट्रायंगलच्या इंटिरियर अँगल्स सम ऑफ इंटिरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल्स आणि ती किती असते 180 डिग्रीज. आता अँगल बी ए सी प्लस अँगल ए बी सी प्लस अँगल ए सी बी इज इक्वल टू इथं काय लिहिणार तुम्ही 180 डिग्रीज. त्याला रिझन काय आहे सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. त्याच्यानंतर काय केलेलं आहे डिवाइड बाय 2 पूर्ण इक्वेशनला या डिवाइड बाय 2 केलं म्हणून हाफ मेजर ऑफ अँगल बी ए सी प्लस हाफ मेजर ऑफ अँगल ए बी सी प्लस हाफ अँगल ए सी बी इज इक्वल टू हाफ इंटू काय येणार आहे 180. हे जे इक्वेशन आहे वरचं याला काय केलं आहे हाफनं मल्टिप्लाय केलं आहे किंवा डिवाइड बाय 2 कोणतंही एक. इथं काय दिलं आहे मल्टिप्लाईंग ईच बाय 1/2 हाफनं मल्टिप्लाय केलं आहे त्याला. आणि मग आता इथं हाफ अँगल बी ए सी प्लस आता ए बी सीचा हाफ ए बी सी त्याचा काय आहे हाफ म्हणून तिथं काय लिहिता येणार आहे अँगल पी बी सी. बघा या हाफ अँगल ए बी सीसाठी काय लिहिलं हाफ अँगल पी बी सी आणि त्याच्यानंतर हाफ अँगल ए सी बीसाठी काय लिहायचं आहे हा इज इक्वल टू अँगल पी सी बी ते लिहिलं या स्टेपला इज इक्वल टू आणि इथं सिम्प्लिफाय केलं हाफ इंटू 180 म्हणजे किती येणार आहे 90. त्याच्यानंतर हे दोन अँगल्स लेफ्ट हँड साईडला ठेवले आणि हाफ अँगल बी ए सी ट्रान्सफर केला तर तो 90 - हाफ अँगल
BAC हे मिळणार आहे. हे झालं तुमचं इक्वेशन 1. आता इन ट्रायंगल BPC, कोणता ट्रायंगल घेतलेला आहे? BPC. या ट्रायंगलमध्ये सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल म्हणजे अँगल BPC प्लस अँगल PBC प्लस अँगल PCB इज इक्वल टू काय लिहिता येतं? 180 डिग्रीज. म्हणून अँगल BPC प्लस, आता ह्या याच्यासाठी काय लिहिलेलं आहे? 90. बघा इथं इथे हे फाइंड केलं इक्वेशन 1मध्ये. ह्याची व्हॅल्यू आहे अँगल PBC प्लस अँगल PCB इज इक्वल टू काय आहे? 90 मायनस हाफ अँगल BAC. ते इथं लिहिणार तुम्ही 90 मायनस हाफ अँगल BAC इज इक्वल टू 180 डिग्रीज. आणि नंतर अँगल PBC इज इक्वल टू 180. त्याच्यानंतर हे 90 इकडे ट्रान्सफर झाल्यावरती त्याला साईन प्लस आहे, इकडे बाहेर इथे आल्यावरती त्याला साईन येणार आहे मायनस. पहिल्यांदा मी इथं लिहून दाखवते तुम्हाला. हे ट्रान्सफर जर केलं या स्टेपनंतर इथं पहिल्यांदा लक्षात द्या, पहिल्यांदा 180 मायनस 90 आणि हा मायनसचा काय होणार आहे इथे आल्यावरती? प्लस अँगल BAC. त्याच्यानंतर या दोन टर्म्समधून कोणती साईन बाहेर घ्यायची? मायनस साईन कॉमन बाहेर घेतली तर ब्रॅकेटमध्ये राहणार आहे मायनस साईन बाहेर घ्यायची, म्हणजे इथं प्लस 90ला प्लस साईन आणि या प्लसला हे प्लस काय होणार आहे? मायनस हाफ काय येईल? अँगल BAC. आता इथं हे लिहिलं देअरफॉर, मग त्याच्यानंतर पुन्हा मायनस साईननं आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला मिळणार आहे मायनस 90 प्लस हाफ आणि 180 मायनस 90 केलं तर काय मिळणार आहे? ही स्टेप इथं जे पुस्तकामध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर हे केलेलं आहे. पण जर तुम्ही डायरेक्ट इथं ट्रान्सफर जर केलं तर इथंच तुम्हाला मिळणार आहे 180 मायनस 90 आणि 180 मायनस 90साठी किती येणार आहे? 90 प्लस हाफ अँगल BAC इथे येईल. म्हणजे हे असं पुढं सॉल्व केलेलं आहे. तर इथंपर्यंत सॉल्व सम्स हे 4 तुमच्या वहीमध्ये लिहा, थेरम लिहा आणि नंतर प्रॅक्टिस सेट 3.1 सॉल्व करायला येईल.